या क्षणाची आता मोठी बातमी आहे। विशाळगड प्रकरणी जलील यांचं थोड्याच वेळात आंदोलन आहे। संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। विशाळगडमधील हिंसाचार प्रकरणी आता जलील हे आंदोलन करणार आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, आपण पाहतोय जलील हे स्वतः आंदोलनाची तयारी करताय आणि काही वेळात हे आंदोलन सुरू होणार आहे। सध्या कसा पोलीस बंदोबस्त आहे, काय उपाययोजना आहे, सविस्तर अपडेट या संदर्भात। इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे, निदर्शने होणार आहेत आणि त्या निमित्तानं इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यापूर्वी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून ज्यावेळेस MIM आणि इथल्या मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेस प्रचंड गर्दी झाली होती। तो पूर्वानुभव लक्षात घेता पोलिसांनी जवळपास 500हून अधिक कर्मचारी अधिकारी इथं तैनात केलेले आहेत आणि थोड्याच वेळात या निदर्शनाला सुरुवात होईल। तिकडच्या बाजूला समोरच्या बाजूला मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव येतील आणि या निदर्शने या आंदोलनामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे आणि त्या दृष्टीनं ही सगळी तयारी करण्यात आलेली आहे। आणखी एक 20 मिनिटात सगळेजण या ठिकाणी येतील आणि सुरुवातीला एक 5-6 जणांची भाषणं होणार आहेत आणि त्यानंतर 5 जण विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहेत की विशाळगडावर जी घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध केला गेलेला आहे आणि त्यासोबतच ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या सगळ्या संघटनाच्या वतीनं MIMच्या वतीनं करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व इम्तियाज जलील हे करतायत आणि त्यामुळे मोठी गर्दी होईल अशी शक्यता दिसते आहे। निश्चितच माधव, या संदर्भातले अधिकचे अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।